पलसपे संघाविरुद्ध जो मॅच जिंकला अतिशय जबरदस्त। दुसरी निमिष मोहिते निशांत 11 दादर पाडा या संघाने तो सामना जिंकला आणि आत्ताच्या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये जिथे RS कोटनाका या संघाने दापोली संघ अनुज एंटरप्राइजेस दापोली संघाविरुद्ध हा सामना जिंकला। पहिला संघ आपण पाहिलात आजच्या या दिवसामध्ये तो प्रिन्स 11 धाकटा खांदा आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल एक संघ सुपर 8 साठी कुठला क्वालिफाय होईल काल तर सलग 3 षटकार ठोकले फलंदाजांनी। तर उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार प्रल्हाद कासुकर साहेब दादरपाडा यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाजांना। दमदार मॅच तुम्हाला पाहायला मिळेल त्यातील मात्र शंका नाहीये। एकीकडे जर आपण विचार केलात मित्रांनो तर कालच्या दिवसामध्ये स्वर्गीय हर्षल स्मृती मोहो आणि त्यांच्या सोबत कान्होबा स्पोर्ट्स कुंडेबाल हे 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेत आणि आज पाहूया दादरपाडा की या मैदानावरती उरण कोटनाका 2 संघांमध्ये दिग्गज लढत। बेस्ट ऑफ लक, शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा चित्तथरारक सामना तुम्हाला देखील तुम्ही एन्जॉय करा। पहिलाच बॉल 3 चौकारांसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक प्रल्हाद कासुरकर साहेब यांच्या वतीनं। पहिल्याच बॉलवरती आक्रमण, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून बॉल खाली। ओ केदार जाधव होते सर्वोत्कृष्ट खेळाडू केदार भोईर, माफ करा केदार जाधवची आठवण येते आम्हाला जसं IPL मध्ये आपण सातत्याने त्यांना पाहतो, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय। तोही झेल ओमकार कोहली या खेळाडूचा 2 धावा धावफलकावरती। गोलंदाजी मार्कवरती हर्ष भोईर, हाच तो हर्ष भोईर ज्याने दमदार गोलंदाजी माफ करा खूप मार बॅटरी झाला। 29 धावा कुठल्या होत्या त्या अनुज एंटरप्राइजेस 11 दापोली संघाच्या फलंदाजांनी आणि त्याच्यानंतर तरीही त्याला कॅप्टनने पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। ओ रनआउटची चान्स होती कदाचित या ठिकाणी। बघा आमचे प्रल्हाद कासुरकर साहेब उरण क्रिकेट समालोचक असूनचे खजिनदार आहेत, त्यांनी एकालाच नाही दोघांना बक्षीस लावलंय। दोन्ही त्यांच्याच परिसर संघांनी दोन्ही अगदी जीवाभावाचे संघ आणि त्याच्यामुळे त्यांनी विकेट टेकर गोलंदाजाला देखील 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक। 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक दोन्ही संघांना हे पारितोषिक असेल। हा फ्रॅकर की बॉ हवेत आहे, फटका फसला या ठिकाणी मिड विकेटला झेल टिपलाय। आता चुकी करणार नाहीये केदार, फलंदाज बाद होईल ओमकार ज्याचा झेल मागच्या बॉलवरती सुटला होता आणि त्याच्यानंतर जबरदस्त झेल पहिला ते धक्का निशांत 11 दादरपाडा संघाला। पहिला गडी बाद झाला निशांत 11 दादरपाडा क्रिकेट संघाचा 2 या धावसंख्येवरती। हर्ष भोईर याला मिळालेली ही सफलता। श्रीनिवास मोहिते नवीन फलंदाज मैदानावरती येत आहे। 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्याला पाहू शकाल। जबरदस्त कमबॅक, पहिल्या मॅचमध्ये दणदणीत मार खाल्ला होता या गोलंदाजाने, परंतु इथे पुनरागमन करत असताना आपल्या संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच जिंकलात तर स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकाल, मात्र जर हरलात तर पुढच्या वर्षीची वाट या स्पर्धेमध्ये पाहावी लागेल। फुल टॉस बॉल कॅप शोधले, परंतु एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उचलतील। एका धावेने श्रीनिवास यांनी आपले स्वतःचं खातं देखील खोललंय। एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती। थोडीशी सावध सुरुवात या ओव्हर्समध्ये, तर मी विनंती करतो या ठिकाणी आमचे प्रणयभाई केनी दमदार खेळाडू आपल्या शुभास्ते उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे या ठिकाणी वजनदार खजिनदार प्रल्हाद कासुरकर साहेबांचा सन्मान आपल्या शुभास्ते आपण करावा। बघा साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत पारितोषिक, साहेब गेल्यानंतर पारितोषिक बंद। जाऊया मॅचच्या दिशेने। पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दमदार मारा करत असताना इथे तुम्ही पाहू शकाल यश पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये 2 बॉल शिल्लक असतील जोपर्यंत मैदानावरती निमिष मागच्या मॅचचा हिरो खोलवर पद्धतीचा चेंडू होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग यश जबरदस्त हर्ष पुनरागमन दमदार तुम्ही पाहू शकाल मित्रांनो। पहिल्या मॅचमध्ये 29 धावा खाल्ल्या, त्याच्यानंतर वाटलं होतं की संघ बॅकफुटवर जाईल, परंतु बाकीच्या गोलंदाजाने केलेली कामगिरी और खास करून ओमकारने केलेली गोलंदाजी ती भेदक टप्पा अचूक मारा आणि सामना त्या ठिकाणी जिंकला।
आखू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, सहज बॉल उचलेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. पहिला पॉवर प्ले षटक कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागतायत. एक गडी बाद असताना 4. निशांत 11 दादरपाडा. तर प्रल्हाद, थँक्यू प्रल्हाद कासूरकर साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहतो मित्रांनो. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं प्रणयभाई केनी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. तर स्पर्धेतून या ठिकाणी रजा घेत असताना प्रल्हाद कासूरकर साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आता साहेब जात आहेत, त्याच्यामुळे पारितोषिक इथे बंद असतील. चला चालू असतील हे पारितोषिक शेवटपर्यंत, कारण साहेब शेवटपर्यंत थांबतील, कारण त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. धन्यवाद. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धाबा झाले धाव फलकावरती. 24 बॉल शिल्लक असतील. उमेश यांना पाहू शकाल मित्रांनो, त्यांचे खास परम मित्र लंगोटी यार म्हणून ज्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली. आखू टप्प्याचा बॉल बिरकाम दिलाय कव्हरच्या वरून. वॉट अ शॉट, सीमा रेषा पार. निमिष मोहितेच्या बॅट मधून षटकार. धाव फलकावरती 10 ही धाव आकड्यावरती. केदारवरती हल्ला. पहिलाच बॉल थोडासा स्लोवर, कदाचित लेग कटर हा बॉल असावा, बाहेर निघाला, त्याला लगेचच उत्तर दिलं. निमिष सध्या लयमध्ये तुम्ही पाहताय. 6 षटकांचे सामने पहिल्यांदाच तो सांगतो की आम्ही या सीझन मध्ये खेळतो. मागच्या वर्षी जासईच्या स्पर्धेमध्ये आम्ही 6 षटकांचे सामने, मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई भूषणची स्पर्धा, निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आता वेगवान बॉल तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहिला, शरीरापासून थोडासा दूर फेकला. तोही पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु बॉल थोडासा पुढे ठेवला, त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना केदारकडे अनुभव भरपूर आहे. त्याने कराडी समाज प्रीमियर लीग देखील आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने गाजवली. तितकंच चपल क्षेत्ररक्षण देखील आपण सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहिलंय. तो गोलंदाजीच्या समोरून अगदी बॉलला भिरकावून दिलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. ॲग्रेसिव्ह क्रिकेट तुम्ही सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहताय. म्हणजे जो जोश, तो उत्साह नेहमी सातत्याने आपण त्याच्या माध्यमातून जो पाहतो ना, आणि तोच उत्साह तुम्हाला नक्कीच एक यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जातो. कधी हार मानू नका, कारण मेहनत तुमच्या सोबतच असते आणि त्या मेहनतीने नक्कीच पुढे जाण्याचं स्वप्न सातत्याने आपण चालू ठेवा. 11 धावा, 1 गडी बाद धाव फलकावरती. तो पायाचा भेद घेतलाय. फिंगर ऑफ गोस. हलक्या हाताने केलाच होता, परंतु पायाचा भेद घेतलाय बॉलने. दुसरा दे धक्का. श्रीनिवास मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच मध्ये झाली होती तशीच गोलंदाजी टिचून मारा करत असताना केदार भोईर आणि त्यांचे सर्व शिलेदार हर्षने तर जबरदस्त गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये केदारच्या पहिल्या बॉलवरती तडाखा षटकार आला आणि त्याच्यानंतर केदारचा पुन्हा एकदा दमदार आगमन या मॅचमध्ये. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती प्रीतम भोईर आलेत फलंदाजीसाठी. संकटे तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि त्या संकटांवरती मात करून तुम्हाला पुढे जावं लागतं. विकेट करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेने फरक पडणार नाही आर्यस कोटनाका संघाला. उरण शहरामध्ये अगदी समोरच वसलेलं हे गाव, उरण शहराच्या समोर वसलेलं हे गाव तुम्ही पाहताय. राघोबा देव प्रसन्न शैलेश स्पोर्ट्स कोटनाका. स्लोवर 1 बॉल. लॉंग ऑफला कोणी नाहीये. मिड ऑफच्या वरून बॉलला फेकून दिलाय. निमितच्या बॅटमधून दमदारी षटकार. ओव्हर नंबर दुसरं देखील समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धावफलकावरती. ते म्हणजेच 2 गडी बाद असताना 9.00च्या सरासरीनं 18 धावा.
2 ओव्हर कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 18. दोन्ही संघांचा जर पारड्याचा आपण विचार केला तर दोन्ही संघाचं पारडं सेम या ठिकाणी या मॅचमध्ये आत्तापर्यंत तरी पाहतो. कारण दोन्ही संघ एक दुसऱ्यासमोर भरपूर वेळा आमने सामने आलेत, परंतु इथे आज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाच्या स्पर्धेमध्ये देखील पुन्हा एकदा दोन्ही संघ आपल्या सामने येत असतात. उरणच्या भरपूर स्पर्धा असतील, मग जासईची असू द्या, चिरलीची स्पर्धा असू द्या किंवा उरण परिसरामध्ये मग अनेक ठिकाणी स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये नेहमीच दमदार कामगिरी या संघानं केली. हा फ्रॅकर बॉल पहिल्याच बॉलला हुक केला, लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल, मिलिंदवरती प्रहार आणि आलेला हा चौकार. मैत्रीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 22 या धावसंख्येवरती. छायाचित्र दाखवलं जाते हेलिकॉप्टर तुमच्या स्क्रीनवरती. तर अगदी समोरच लोकनेते दीपा पाटील साहेब तर आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळ तुम्ही पाहू शकाल. आणि हे दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 1 लाखचा टप्पा पार करायचा, अवघ्या 150 काहीतरी राहिलेत बाकी. जे ऑनलाईन आहेत त्यांना विनंती असेल आपण या चॅनलला लगेचच सबस्क्राईबर करा. आणि नक्कीच जितूबाई मला तर वाटतं होतील कवर. या स्पर्धेमध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना मिलिंदने मागच्या मॅचमध्ये जे 4थं षटक फेकलं ना, खास करून माफी असावी 5वं षटक, 3रं आणि 5वं षटक. 3ऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 आणि त्याच्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये अवघ्या 3, एकूण 12 बॉलमध्ये त्यांनी 5च धाबा खर्च केल्या आणि तिथून 5 विकेट. पायपर हायफाय विकेट टेकर तो बनला या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज, दुसरा गोलंदाज. याच्या अगोदर चिंचपाडा क्रिकेट संघाचा रवी पाटील 40+ मास्टर, त्याने फायपर विकेट कंप्लीट केले आणि हा दुसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरलाय. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा तसाच आखू टप्प्याचा बॉल, सातत्याने आदलले जात आहेत बॉल, लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल, सीमा रेषा पार, चौकार. पर्यंत आमचे साथी गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत की सर्वाधिक स्पीड, सर्वाधिक म्हणजे कमी वेळेमध्ये ओव्हर षटके जी फेकली गेलेत ती फेकली गेलेत म्हणजे कोटनाका संघाच्या गोलंदाजांकडून, त्याच्यानंतर दादरपाडा संघाच्या वतीनं अगदी कमी वेळेमध्ये ही षटकं कंप्लीट केली जात आहेत. ओ शॉट ऑफ गुड लेन, पंचांकडे आशाबोध नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 1 तेरी दुसरी मेरी, चौकार, डॉट बॉल, चौकार, निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक मिलिंद भोईर यांचं. 26वा 2 गडी बाद. धावफलकावरती 3रं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना मिलिंदकडे जर आपण विचार केला तर चांगला अनुभव आहे. मागच्या 2 वर्षापूर्वीचा विचार केला तर आपण R4च्या समोरचा ग्राउंड, तिथे देखील हा संघ आला होता, भरीव कामगिरी केली या संघानं. द्वितीय क्रमांकाचा मानकरी देखील ठरला. इट्स नो बॉल कॉल, पंचांचा इशारा. मागेही थोडंसं त्याला वॉर्निंग दिली होती, सातत्याने तुम्ही चेंडू आदलता, त्याच्यामुळे कदाचित हा पुन्हा एकदा त्यांनी बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे नो बॉल, फ्री. लास्ट बॉल या ओव्हर्समधला. वारंवार चेंडू आपटी बार तुम्ही पाहताय, बाउन्सर चेंडू सातत्याने फेकले जातात. पंचांनी वॉर्न देखील केलं होतं, परंतु या वेळीस नो बॉल देखील पाहायला मिळाला. फ्रीटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांनी आमंत्रण घोषित करतात. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ, सलग 2 एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी आलेत. त्याच्या अगोदर नो बॉल, त्याच्यानंतर वाईट बॉल, फ्रीट कंटिन्यू असेल, त्याच्यामुळे फलंदाजाला ही संधी निर्माण. कधी कधी आपण अवांतर चेंडू फेकतो, 6 चेंडूचा 1 ओव्हर, तिथे आपण एक्स्ट्रा बॉल जेव्हा फेकाल तेव्हा कदाचित तो तुम्हाला महागडाही ठरू शकतो. जर इथून बिगिट आला तर मात्र धाबा वेगाने येतील. 99,800 आय थिंक सबस्क्राईब झालेत पूर्ण, परंतु इथे फ्रीटचा बॉल आहे, त्याच्यामुळे सेफ असेल खेळाडू. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला पाहतात ते मिलिंद निमिष, आणि पाहता पाहता 3रं षटक देखील कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अवघ्या लागल्या त्या 28 धावा, 2 गडी बाद.
थँक्यू डीजे जितू. आपण थोडंसं करेक्शन करा, जिथे 28 धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये, स्क्रीनवरती 29 दिसत आहेत. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाला 28. शेवटच्या बॉलवरती निर्धाव म्हणजे रन घेतली नाही, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत निमिष मोहिते. हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्ण निवडा जो साथ देईल आयुष्याच्या रणांगणात. या क्रिकेटच्या युद्धामध्ये सध्या तरी पाहताय निमिषवरती भरपूर काही जबाबदारी आलेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई पाहायला मिळेल. आर्यस कोटनाका संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू केदार आणि एकीकडे आपण निमिषला पाहतोय, तो देखील तितकाच ताकदवर फलंदाज, तो म्हणजेच निशांत 11 दादरपाडा क्रिकेट संघाचा. आता थांबून चालणार नाहीये, प्रहार करावाच लागेल. बॉलरच्या समोरून बॉलला खेळून दिले, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील फक्त एकच रन. भरपूर प्रयत्न करतायत त्या ठिकाणी निमिष. वैयक्तिक 2 षटकारांच्या मदतीनं 15 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय आणि प्रीतम भोईर 2 चौकाराच्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती. स्लोवर वन घे, चेंडू फसवलाय, बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला गेलाय. ओमकार यांच्या माध्यमातून अजून एक दे धक्का, तिसरा गडी बाद होईल. वरती आता आपण पाहू शकाल बाला. एका क्षणाला वाटला चिंचपाडाचा बाला आला की काय मैदानात, आणि जेव्हा बाला मैदानावरती येतो जतीनच्या चेहऱ्यावरती नक्कीच एक स्मित हास्य आम्हाला पाहायला मिळतो, आणि कदाचित हे चित्र तुमच्या स्क्रीनवरती देखील दाखवलं जातंय. उलटी टोपी घालून आला चिंचपाड्याचा बाला, परंतु मैदानावरती ग्लव्स घालून आला तो दादरपाडा संघाचा बाला. बाला विवेक उर्फ बाला, एक रोशन उर्फ बाला, दमदार फलंदाजीसाठी नेहमीच ओळखले जात आहेत. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली बाला या फलंदाजानं, परंतु पाहूया आता दारोमदार भरपूर त्याच्यावरती असतील. एकीकडे निमिष थांबून देखील धावा होत नाहीये, फक्त धावा लागल्या त्या 29. कधी थांबू नका, ध्येय साध्य होईपर्यंत लढा लागेल. केदार पुन्हा एकदा सज्ज. वेगवान बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बीट होत आहेत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 30 या धावसंख्येवरती. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक गोट्यातील 4थं षटक घेऊन आलाय. कमीत कमी 50 ते 55च्या आसपास पोचावंच लागेल निशांत 11 दादरपाडा या संघाला, तेव्हा तुम्ही सेफ टार्गेट सेट करू शकता, उभारू शकता. आर्यस कोटनाका संघाविरुद्ध तुमच्या गोलंदाजांना जर चांगली गोलंदाजी करायची असेल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट. खराब फिल्डिंग, बॅकअप देखील चुकीचं ठरलंय. बॉल अडवायचा होता परंतु या धावा ज्या तुम्ही आता देताय कदाचित मोमेंटम शिफ्ट करताय, या धावा येऊ शकतात. चौकार. पुढच्या बॉलवरती षटकार जर आला तर जखमीवर मीठ चोलल्यासारखं होईल की काय, कारण चौकारच्या मध्येनं संघ जाऊन पोहोचलाय 34. थोडेसे नाराज तुम्ही पाहताय. केदार याला कष्ट केल्याशिवाय कोणते स्वप्न पूर्ण होत नाही, इथे कष्ट करावे लागतील तुम्हाला. बॅकअप चांगला द्यायला हवा होता परंतु बॅकअप दिला नाहीये आणि त्याच्यामुळे कदाचित हा चौकार मिळालाय. केदार पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं जखमीवर मीठ चोललं जाईल आणि वाईट स्ट्रॉंगॉनच्या वरून बॉल सीमारेषा पार. निविजच्या बॅटमधून तडाखा षटकार. भरपूर 2-3 वेळा ते एक दुसऱ्या समोर भिडले परंतु शेवटच्या क्षणाला पाहूया.
तर फिल्डिंग एफर्ट चांगले झालेत, परंतु ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाची देखील आपण प्रतीक्षा करूया त्या ठिकाणी, कारण गवत जास्त असल्या कारणानं तरी पण चेक करतायत अजून पंच. शेवटच्या क्षणाला काहीतरी त्यांना निदर्शनास आलं की काय? त्या ठिकाणी पावडर आहे का? तर 2च धावा तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय आलाय. 3 घेतले का? 3 ना? एकच रन, हो सॉरी. तर एकच धाव या बॉलवरती आणि पाहता पाहता 4 षटक कंप्लीट झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 41. शेवटचे षटक मार्गस्थ. तर शेवटचं स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत आर्यस कोटनाका संघाकडून साहिल भोईर. निमिष मैदानावरती आहेत, तडाखेबंद फलंदाज. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून षटकार एकूण 3 षटकार, 1 चौकार. लो फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह कदाचित हिट झाला असता यष्टना, तर माघारी परतावा लागला असतं बालाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती. पैज लावायची असेल स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. आतापर्यंत 6 चेंडू 6 धावा याने वाचवल्या होत्या. तो साहिल. बिग हिट का स्वतःकडे स्ट्राईक ठेवली याचं उत्तम उदाहरण निमिष मोहितेच्या बॅटमधून हा षटकार. चला चेंडू त्या मैदानावरती, त्या बॉलची आपण प्रतीक्षा करूया. जेव्हा येईल मॅच बॉल तेव्हा मैदानात दिला जाईल. आलाय, चला सलग 3 षटकार, 2 षटकार आलेत. तिसरं येईल का? 53 धावसंख्येवर धावा झाल्या, धावफलकावर 53 आणि वैयक्तिक 13 बॉलमध्ये 38 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी. निमिष दमदार फलंदाजी करतायत. मॅच बॉल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. आतापर्यंत निमिषच्या बॅटमधून षटकार आलेत एकूण 5 षटकार, 1 चौकार आणि 4 सिंगलच्या मदतीनं तो इथे फलंदाजी करतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. 1 धाव कंप्लीट. दुसरा घेण्याचा प्रयत्न, डेंजर झोनला तुम्ही पाहू शकाल केदार अगदी वेगाने आले होते बॉलवरती यष्टीरक्षक, परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट पूर्ण करतायत आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 55 आणि वैयक्तिक खेळतायत 14 बॉल आणि 40 या धावसंख्येवरती. 1 षटकार, 1 चौकाराला अर्धशतक कंप्लीट होईल या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसातील पहिलं. काल आम्ही जवळजवळ 3 अर्धशतक पाहिले, आज एकही अर्धशतक कंप्लीट झाला नाही, परंतु इथे संधी आहेत 2 बॉलवरती. 10 धावींची गरज अर्धशतकासाठी, परंतु थांबवलं जात आहे साहिल भोईर यांच्या माध्यमातून. तो बीट होत आहेत, परंतु लेग स्टंपच्या बाहेर अवंतर घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. 1 धावेने संघ पोहोचलाय तो 56 या धावसंख्येवरती. जी धाबा हव्या होत्या त्या धाबा बनवल्या गेल्यात आता, कारण हे षटक खूप महागडं. आतापर्यंत या ओव्हर्समध्ये जवळजवळ धाबा आल्यात त्या 19, माफ करा 15 धाबा आल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. बिग हिट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला कोल फिल्डर होते, परंतु त्यांना बीट करून बॉल जाईल सीमा रेषा पार. वैयक्तिक निमिष पोहोचले 44 वरती आणि संघ पोहोचलाय 60 वरती.
तेव्हा काही झालं तरी स्वतःला कमी समजायचं नाही. नकारात्मक लोकांची संगत, नकारात्मक विचार करणे सोडा. अपयश हार याची भीती ठेवू नका. रिस्क घ्या, चुका लपवू नका आणि त्यामध्ये सुधारणा करा. वेदना दुःख यांना तुमची ताकद बनवा. आणि आपण पाहूया, अपयश हार याची भीती ठेवू नका. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आणि फुलटॉस बॉलवरती ठोकलाय षटकार आणि आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी. कॅप्टन नॉक लीडिंग फ्रॉम द फ्रंट. निमिष मोहितेने ठोकल्यात 16 बॉलमध्ये 50 धावा. अभिनंदन निमिष. बॅट उंचावरती करायचे आणि प्रेक्षकांच्या टाळ्या स्वीकारायच्या. बॅटिंग आवडली असेल तर एकदा 14 टाळ्या होऊन जाऊ द्या. दमदार फलंदाजी. 16 बॉल 50 नाबाद. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा 30 बॉलमध्ये झालेत एकूण संघाच्या आणि 67 धाब्यांची गरज सेकंड इनिंग्स मध्ये ती RS कोटनाका या संघाला. 6 षटकार 2 चौकार 312.50 च्या स्ट्राईक रेटने ही फलंदाजी, तुफानी फलंदाजी. प्रल्हाद कासुरकर साहेब यांच्या वतीनं खरं तर त्याला 1000 रुपये द्यायला पाहिजे होते, कारण 3 षटकारासाठी त्यांनी 1000 लावले होते. आणि चला त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो. शाबासकी त्याला खऱ्या अर्थानं दिली गेली. उरण क्रिकेट समालोचक असू यांचे वजनदार त्याला जाऊ दे साहेब, मॅच आहे कारण उशीर होईल त्याला सेकंड इनिंग मध्ये. जर फायनल मारली दादरपाडा क्रिकेट संघानं तर त्यांच्यासाठी प्रल्हाद कासुरकर साहेब यांच्या वतीनं बोकड दिला जाईल. क्या बात आहे. सामना तेवढाच इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी निमिषच्या माध्यमातून. मॅडी डीजे देखील खुश असतील. अबे जॉनी लिव्हर है किधर? अरे मॅडी ओरिजिनल ऑरेंज टी शर्ट. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांना विनंती असेल चला फिल्डिंग लावण्याची तंबी लगेच द्या. सलामीची जोडी जाऊ द्या मैदानात. बहुत बहुत शुक्रिया. जबरदस्त मैच देखने को मिलेगा. बारी बारी सबकी बारी. पहली थी यहाँ पर दादरपाड़ा टीम की, अब यहाँ पर बारी क्या RS कोटनाका की ओर से नजर आएगी. केदार, धीरज, 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज. सेवन 67 धाब्यांची गरज. जर फाइनल मारली दादरपाड़ा संघानं निशांत 11 त्यांच्यासाठी बोकड देण्यात येईल. तो चलेंगे मैदान की तरफ. यहाँ पर दो टीमों के बीच में ताकतवर लड़ाई नजर आएगी. दोनों टीमों को शुभकामनाएं. जबरदस्त फाइट. 2 आरंभिक बल्लेबाज, एक तरफ केदार और एक तरफ आप देख सकते हैं साथी बल्लेबाज धीरज भगत. ये 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज
और गेंदबाजी कमान संभालने के लिए यश पाटिल पहली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट से मारा करेंगे। ओ पहली गेंद काफी तेज रफ्तार से फेंकी, अपील की गई थी लेकिन अपीलों में विश्वास कम था। आणि बघा जर तुम्ही फायनल मारली बोकर तुम्हीच चॉईस करा किती किलोचा पाहिजे तो, असं ते तुमचे प्रल्हाद कासुरकर साहेब वजनदार खजिनदार यांच्या वतीने तुमच्यासाठी ही महत्वाची मेजबानी। तो पहली गेंद के ऊपर डॉट बॉल, आड़े बल्ले से खेलना चाहते थे वहां पर केदार। भूलना नहीं चाहिए कि सामने भी ताकतवर टीम है आरएस कोटना का, इनकी भी ताकत है बल्लेबाजी। पहली गेंद यहाँ पर काफी तेज रफ्तार से फेंकी थी गेंदबाज यश पाटिल ने और यहाँ से डॉट बॉल की। समय नहीं लेना है, समय नहीं लेना है क्योंकि सेकंड इनिंग्स है तो थोड़ा सा यहाँ पर अंधेरा भी धीरे धीरे बढ़ता जा रहा है। तो आपसे गुजारिश करेंगे ये एक दूसरे की बातचीत करना ये अनिवार्य होगा। देखिए मिली निमिष लास्ट ओवर में एक खिलाड़ी आपका अंदर आएगा अगर अंपायर को लगता है तो, ये लास्ट वार्निंग है आपको। बराबर है सिद्धू कमिटी मेंबर्स? बघा पुन्हा बारोबार चेंज, मागच्या मॅच में तुम्ही 1.5 तास घेतला हे लक्षात असू द्या। चले गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से एक और तेज बॉल लाउड अपील की गई अंपायर की तरफ, लेकिन थोड़ा सा उन्होंने कहा कि लेग ऑफ स्टंप छोड़ा होगा शायद उसके वजह से नॉट आउट का करा दिया, फिर हाइट फैक्टर होगा। लेन देखी होगी उन्होंने, एक रन लेग बाय के तौर पर यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ धीरज और साथी बल्लेबाज आप देख सकते हैं केदार, दो खिलाड़ियों की ये जोड़ी पहले विकेट के लिए कैसी सहभागीदारी होगी आने वाला समय ही बता पाएगा। लेकिन फिलहाल दमदार मारा कर रहे तेज तर्रार गेंदबाज। एक्सप्रेस हाईवे के बीचों बीच हमारे दर्शक भी टी पॉइंट के साथ मैच का आनंद लेते हैं, उनका स्वागत है। और इस बार स्लैश किया इस गेंद को शॉर्ट बैकवर्ड स्क्वायरली की रीजन में, फील्डर मौजूद थोड़े से यहाँ पर लड़खड़ा रहे थे लेकिन आखिरकार एक रन पूरा किया और ये बल्ले के 7 रन खाता खोला बल्लेबाज ने। इसे 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 2 रन। देखिए झूला जितना पीछे जाता है ना उतना आगे भी जाता है, इसलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे जरूर जाएगा और यहां से आगे लेकर जाना पड़ेगा। इतने बड़े लक्ष्य का पीछा करना है। 67 रनों का बड़ा अंबार खड़ा कर दिया है। तो फ्लिक किया है ऑन साइड में, हवा में गेंद, फील्डर वहां पर आते हुए गेंद के नीचे और कैच ड्रॉप। ठीक उसी तरह केदार ने भी कैच छोड़ा था, ओमकार कोहली ने कैच छोड़ा है और जब ओमकार बल्लेबाजी कर रहे थे तो केदार ने उनका कैच छोड़ा था। एक्शन रिएक्शन, ये कौन है मैडी के साथ? ये ड्यूटी से ही चला है क्या? चलिए यहां पर 2 रन मिलेंगे, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल केदार के बल्ले से ये 2 रन खाता खुला है उन्होंने भी। मजा आएगा इस मैच में, मजा आएगा। तेज बॉल फिर से एक बार डाली थी, मिड ऑन में फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग। पहले पावर प्ले में दबदबा कायम रख रहे हैं गेंदबाज यश पाटिल। पावर प्ले के ओवर में अगर रन नहीं बनेंगे तो मेरे ख्याल से दिक्कतें आपके सामने जरूर पेश होगी। डीजे मैडी को टेंशन है, उनका हेयर स्टाइल मुझे बहुत अच्छा लगता है। चलिए शॉट अच्छा इस बार, लॉन्ग लेग की तरफ खेला हुआ स्ट्रोक, गेंद सीमा रेखा पार, केदार के बल्ले से 4। चलिए स्पीड अप, तुरंत फील्ड की रचना कीजिए। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। आने वाली 24 गेंदें, 24 गेंदों में चाहिए 59 रनों की फिलहाल आवश्यकता है। जबरदस्त मैच है दो टीमों के बीच में। प्रति ओवर की चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से लगभग 13 के प्रति रिक्वायर्ड रन रेट से चलना था, 13 या 14 के करीब, लेकिन अब यहाँ पर 8 बने और मेरे ख्याल से कहीं ना कहीं अब प्रति ओवर 15 रन चाहिए। एक्शन रिप्ले में मैडी का ये रिएक्शन देख सकते हैं, चौका आने के बाद क्या कर दिया यार। ये वीडियो आप जरूर वायरल होगी मैडी अगर किसी ने निकाली तो। निमिष लास्ट वार्निंग है कमेटी की ओर से, चाहे तो आप वहां पर देख सकते हैं। अगर यहां पर अंपायर आपने टाइम अलर्ट किया तो आप वहां पर पेनल्टी दे सकते हैं। ये कमेटी भी हमें बार बार बोल रही है तो हम आपको बता रहे हैं। और चलिए हल्के हाथों से इस बार ऑन साइड में स्टेयर किया है, लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद, 1 रन मिलेगा।
निमिष समय का पालन करना है आपको भी। तो चलिए यहाँ पर 1 रन मिलेगा, 1 की मदद से टीम का स्कोर है 9 रन। 67 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है पहले विकेट के लिए। ये भागीदारी, ओ ये भी मौका था, हाथ से गवाया। फर्स्ट स्लिप में खिलाड़ी थे जिनके द्वारा ये कैच पकड़ना चाहिए था। गेंद चेंज ऑफ स्पेस, गेंदबाजी में ओमकार कोहली का ये परिवर्तन आप देख सकते हैं। बैक ऑफ द हैंड डिलीवरी डाली थी और इनसाइड आउट मारने का प्रयास किया था, जहां पर लॉन्ग ऑफ की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। डीप कवर बाउंड लाइन के नजदीक एक तैनात है और ये सॉफ्ट चांस आपको मिला था, या अगर बार बार आपको ऐसे मौके नहीं मिलते। फुल टॉस प्रहार किया है लेकिन ये मिस टाइमिंग है। निमिष गेंद के नीचे, केदार बैक टू द पेविलियन। केदारी मन ही मन में मुस्कुराए कि फुल टॉस बॉल के ऊपर इन्हें प्रहार करना चाहिए था, और कहीं ना कहीं इस वक्त ये कैच जबरदस्त पकड़ा। निमिष की ओर से वैसे एक जीवनदान मिला था और आखिरकार आउट होकर लौटेंगे मैदान से बाहर। विकेट नंबर पहला साझेदारी को तोड़ा है इस वक्त गेंदबाज ओमकार ने। ओमकार के पास वेरिएशन है। आज दादरपाड़ा के सभी समर्थक बहुत खुश होंगे। उनकी टीम ने दमदार परफॉर्मेंस दिया है, लेकिन अभी भी मैच खत्म नहीं हुआ है। मैच ऑन है मैदान के अंदर, किसी भी क्षण मैच पलटने की क्षमता रखते हैं। किसने सोचा था कि 24 में 18 चाहिए तो दापोली टीम हारेगी, लेकिन दापोली टीम को मात्र वो परास्त होना पड़ा। ये क्रिकेट का पहलू है। चलिए शॉट अच्छा है, पाइन लेक की तरफ गेंद जा रही है दन दन करती हुई गोली की रफ्तार से। 4 रन। लॉन्ग ऑन की तरफ 1 रन पूरा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 14 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। 19 गेंदें 53, 53 रनों की अभी भी आवश्यकता है। 19 गेंदों में लक्ष्य काफी बड़ा है, लेकिन जिस तरीके से इसी तरह का सेम लक्ष्य श्री गणेश 11 प्लस पे टीम ने भी लाकर खड़ा कर दिया था। बाद में बल्लेबाजी काफी अच्छी नजर आई, सिर्फ चक्कों के साथ उन्होंने डील की। यहां पर भी क्या वही डील करना चाहेंगे बल्लेबाज। स्लोवर 1 गेंद थी, कवर्स की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, एक से ज्यादा कुछ नहीं है, और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है इस समय 15 रन। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन, यानी कि जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए 52 रनों की आवश्यकता। माजी खासदार दिबा पाटील साहेबांचं हे संगीत प्रत्येकाच्या रक्तात भिनलंय काय, फक्त आणि फक्त दिबा आणि दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी भर उन्हात भर पावसात उभा 22 तारखेला भूमिपुत्रांचा मोर्चा तुम्हाला इथे पाहायला मिळेल अगदी एअरपोर्ट जवळच। नामांकन आपण पाहतो समोरच दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण पाहतो आणि नावासाठी आपण भूमिपुत्रांचा मोर्चा पाहायला मिलेल। फुल टॉस बॉल ऑन साइड में ढकेला जरूर है, मिड विकेट में फील्डर मौजूद है, उठाएंगे थोड़ी सी मिस फील्ड, उसका तुरंत फायदा उठाया बल्लेबाज। हो ओवर थ्रो था, बैकअप बढ़िया है, 2 खिलाड़ी थे पीछे कवर के लिए। तब तक 2 रन पूरे होते हुए 2 रनों की मदद से स्कोर आगे छलांग मारता हुआ 17 रनों के ऊपर जीतने के लिए अभी भी बात करेंगे। आने वाली 17 गेंदें बची है, 17 गेंदों में चाहिए 50 रनों की आवश्यकता। 17 में 50 लक्ष्य इतना बड़ा नहीं कहेंगे। हालात को ऐसा ना होने दे कि आप हिम्मत हार जाए, बल्कि हिम्मत ऐसी रखिए कि हालात भी हार जाए। बोकाड़ दिया जाएगा प्रहलाद कासुरकर साहब, वजनदार खजिनदार, एक ओवर में हमें याद दे रहे हैं। स्वागत है आपका। तेज बॉल डाली थी, लेकिन मिड ऑन में कोई फील्डर मौजूद नहीं है। लॉन्ग ऑन की तरफ गेंद को रोके फील्ड करे, तब तक वहां पर रन मिलेगा मात्र केवल और केवल एक की मदद से। स्कोर आगे छलांग मारता हुआ 18 के ऊपर 16 गेंदें 49 रनों की फिलहाल आवश्यकता है। संघर्ष के साए में यह जीवन चलता रहता है, जो डरा नहीं थका नहीं, इतिहास उसी का बनता है।
ओ तेज बॉल यॉर्कर, कमाल की गेंदबाजी, मिडल स्टंप पर पाए गए और इसी के साथ एक और झटका बैकफुट पर है इस वक्त आरएस कोटना का टीम। विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर। स्वागत है। देखिए बघा ज्या ज्या ठिकाणी नाईटला संघ खेळेल निशांत तिले पण दादरपाडा, नाईटला कधीही तुम्ही फायनल मारा, तुमच्यासाठी तुम्ही चॉईस कराल तो बकरा बोकड खरं तर वजनदार खजिनदार प्रल्हाद कासुरकर साहेब यांच्या वतीनं तुमच्यासाठी दिलं जाईल। चले गेंदबाज तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से, इस बार भी तेज बॉल। चलिए यहाँ पर बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति नजर आ रही है। अभी अंतिम गेंदें बची है इस वक्त। गेंदा 14 गेंदों में चाहिए 49 रनों की आवश्यकता। बड़े छक्के यहाँ पर मारने पड़ेंगे तभी तो ये मैच उनके लिए जरूर बनेगा और कहीं ना कहीं यहाँ से वापसी करनी पड़ेगी। और इस बार शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में कैच पकड़ा गया, बल्लेबाज हो गया आउट। दे 49 की जरूरत। आप 13 गेंदों में 8 छक्के मारने, यही बात मन में लेकर अगर खेलोगे तो मैच आपके लिए बनेगा, वरना यह कठिन हो सकता है आपके लिए। बस 13 गेंदों में 8 छक्के मारिए, यही डील आपको करनी पड़ेगी। जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में। अभी भी 350 दर्शक इस मैच का लगभग आनंद ले रहे और ये दोनों भी टीमें काफी अच्छा खेल रही है मैदान के अंदर। बिग हिट का प्रयास, शाम के सत्र में सेकेंड इनिंग में रनों को चेस करना कठिन होता है और कहीं ना कहीं ये कठिनाइयां मैदान के अंदर। एक और बल्लेबाज मैदान से बाहर। स्पर्धेतून थोडीशी रजा घेत असताना, कारण सासूरवाडी जायचंय त्यांना, वाढदिवस आहे मला तर वाटतंय सासूचा। क्या बात आहे, सासूचा वाढदिवस, सासूबाईंचा वाढदिवस असल्यामुळे नक्कीच इथून रजा घेत असताना शुभेच्छा असतील तुम्हाला। दर्जेदार ऑलराउंडर म्हणून प्रणयकडे देखील पाहिलं जातं। सासूसने केली पार्टी रे जावया तुझी कला खोटी। 12 गेंदे 49 की आवश्यकता है। लक्ष्य कठिन है लेकिन कठिन परिस्थिति में जो खुद को साबित करता है वही असली शिकारी होता है। देखेंगे शेर का शिकार कैसे करेंगे। इस मैदान के अंदर कठिनाइयां निर्माण हो रही है। बॉलर तैयार, खराब गेंद है, फुल टॉस के ऊपर पार, अंपायर का नो बॉल करार, यानी कि मैच ऑन अभी तक यहां पर नजर आएगी आरएस कोटना का के लिए 6 रन। धन्यवाद डीजे, वाह भाई वाह डीजे, क्या बढ़िया संगीत सुनाते हुए। चलिए फील्डिंग की सजावट तुरंत कीजिए। नो बॉल के ऊपर छक्का, यानी कि मुफ्त के ये 7 रन दिए हैं। क्या यहां से मैच भी पलट सकता है, कुछ अंदाजा नहीं लगा सकते। क्या जरूरत थी ये गेंद फेंकने की, जहां पर गेंदबाज रोहित गायकवाड़ बॉलिंग मार पे। यश पाटिल के 2 ओवर समाप्त, ओमकार कोहली का 1 ओवर समाप्त। अब 12 गेंदों में चाहिए 42, 8 छक्कों की महज यहां से जरूरत है। 7 छक्के की जरूरत है, 12 में चाहिए 42। फील्ड की गेंद के ऊपर, लेकिन इस बार फील्डर बाला लंबे कद के हैं। ये छक्का आना चाहिए था, मजा आएगा था और था, लेकिन चलिए वहां पर बाल बचे फील्ड की गेंद के ऊपर। क्या कर रहे हैं, लगातार फुल टॉस गेंदें करवा रहे। ये समय नहीं है फुल टॉस का, अगर ये फुल टॉस करेंगे तो लेने के देने पड़ सकते हैं। 1 रन मिलेगा, 11 गेंदें 41 रनों की फिलहाल अभी भी दूरी है। बढ़िया मैच 2 दिग्गज टीमों के बीच में आरंभ किया है तो अंत तक भी लेकर जाओ, बीच में थक कर ना बैठ जाओ। हर मुश्किल में छिपा एक सबक, उसे सीखो और आगे बढ़ते जाओ। बल्लेबाज तैयार, ओ फुल टॉस बॉल, स्वीप मारना चाहते थे, नो बॉल करार। अंपायर की ओर से ये क्या हो रहा है मैदान के अंदर, ओवर स्टेप
आप यहां पर रन आने शुरू हो चुका है। कहीं ऐसा ना हो कि ये मैच में ये जो बार बार गलतियां कर रहे, इस गलतियों का भुगतान भुगतना पड़ेगा। फिर नो बॉल करार, 1+1, 2 रन मिलेंगे। 2 की मदद से स्कोर आगे छलांग मारता हुआ 28 रन। ये लीजिए, बहुत ज्यादा ओवर स्टेप हुए थे, बहुत ज्यादा आगे पैर गिरा था इनका। 2 रन ऐड कीजिए, 1+1, 28 बने। पीठ की गेंद बरकरार रहेगी यहां पर। अब जीतने के लिए चाहिए 11 गेंदें, 39 रनों की आवश्यकता। क्या मैच है, शाम के सत्र में दिल दहलाने वाला मैच। एक और फुल टॉस, यहां पर भी फील्डर है, बढ़िया कैच। ये फुल टॉस अगर केदार को मिलते, केदार कह रहे होंगे अगर ये मुझे मिलते तो मैं काम तमाम कर सकता था, लेकिन ये मैं गलत नहीं कहूंगा। धीरज भगत खराब बल्लेबाज है, ये भी ताबड़तोड़ बल्लेबाज है। बैठे हुए दर्शक खड़े हो चुके हैं। सोचो ये मैच कितना खतरनाक है। 10 में चाहिए 38। इतनी सारी फुल टॉस गेंदें एक मैच में किसी को नहीं मिली होगी एक ही ओवर में। फील्डिंग में परिवर्तन, आप यहां पर देख सकते हैं। 10 गेंदें 38, 4 में 2 छक्के या 3 भी आते हैं तो मुश्किलें पैदा हो जाएगी। एक और फुल टॉस, लेकिन इस बार फायदा नहीं उठा पाए। 1 रन पूरा, दूसरा पहले लेना चाहिए था। क्या कर रहे हैं, 1 रन इंपॉर्टेंट है इस मैच में। क्या बाला, आप टोपी क्या बोलता है उसको, सर पर हाथ मारने से फायदा नहीं है। इतनी फुल टॉस गेंदें बाला को मिलती तो मेरे ख्याल से वो पटरी के ऊपर जाती, रेलवे पटरी के ऊपर। केदार, आप माथे पर टोकने से कोई फायदा नहीं। आपने जो विकेट गंवाई, कोई और एक रुकता तो नतीजा कुछ और होता। इतनी सारी फुल टॉस बॉल मैं भी छक्का मारता। वैसे मेरे नाम पर भी 5 गेंदों 5 छक्कों का विक्रम है। मेरे को भी बॉलिंग में 5 मारे। 7 साल हुआ क्रिकेट छोड़ दिया। और ये स्लो वन गेंद थी इस बार। चलिए 1 ही रन मिलेगा। दूसरे का क्या प्रयास करना चाहेंगे, तू मैं 1 ही रन आप चाहिए जीतने के लिए। 8 गेंदें 36 की जरूरत, 6 छक्के मारने पड़ेंगे। अमोल भी यहां पर देख रहे हैं, उन्हें भी ये फुल टॉस बॉल मिलती और सिद्धू को ना दीजिए। सिद्धू को ये फुल टॉस बॉल मिलती तो ये आपको सामने हाईवे दिख रहा है ना, वहां जाती वो गेंदें। ये भी फुल टॉस, लेकिन सीधा 4 रन। मैच अभी भी ऑन है, सीमा रेखा पार। अब चाहिए 7 बॉल 30। एक छक्का अगर यहां से आएगा तो फिर 24 रहेंगे अंतिम ओवर में। जबरदस्त फाइट मैदान के अंदर। आखिरी गेंदबाज जो है ना, मेरे ख्याल से आर्यस कोटनाका का, साहिल ने 25 रन दिए। ये संपायर चौका है ना, 32 चाहिए, माफ कीजिएगा। 7 गेंदें 32 की जरूरत। सॉरी बिली बॉर्डन अंपायर, बेहतरीन ध्यान है उनका भी। 7 में चाहिए 32। ओ चले, इस बार डॉट बॉल की समाप्ति। अब मैच गिरफ्त में है शायद इस समय। बात करेंगे तो निमिष यानी कि उनकी सेना दादरपाड़ा के हाथों में। 6 गेंदें 32। जग्गा भाई, स्वागत है आपका। दमदार सांगली टीम के समर्थक जाने जाते हैं। तर बघा, दादरपाडा संघाला इथून कमिटीच्या माध्यमातून 2 धाब्यांची पेनल्टी देण्यात आलेली आहे। कारण तुमचे पाठीराखे न सांगता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, त्याच्यामुळे कमिटीने इथे दादरपाडा संघाला 2 धाब्यांची पेनल्टी डिक्लेअर केली आहे। म्हणजे आता 6 बॉल 30 धाब्यांची गरज। तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना आवर घालायचं आहे, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। कारण ठीक आहे, तुम्ही येताय मैदानावरती, खेळाडू मैदानावरती खेळतायत, तुम्ही खेळाडूंचा मनोबल वाढवता, परंतु कधी कधी या चुका थोड्याशा महागड्या ठरतायत। 6 गेंदें 30 की जरूरत, 32 चाहिए, लेकिन 2 रनों की पेनल्टी दी गई है। अब 5 छक्के। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज निमिष मोहिते, टीम के प्रमुख ट्रम्प कार्ड। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। पहली गेंद लेकर, पहली गेंद के ऊपर ऑन साइड में मोड़ आए, गैप जरूर है, फील्डर मौजूद वहां पर। केवल 1 रन, दूसरे का प्रयास, रन आउट का चांस। चलिए यहां पर 2 रन तेजी के साथ पूरे किए। अंपायर की तरफ कुछ इशारा करते हुए विकेट के बीच में दौड़ने गए, इसीलिए वो थोड़ी सी अपील की गई है उन्होंने। लेकिन चलिए, अंपायर कह रहे हैं वो रनवे रिदम में थे। अगर पीछे मुड़कर जानबूझकर अगर उन्होंने वो रोका होता तो फिर ये थर्ड अंपायर डिसीजन ले सकते थे। पाला बराबर, ये अपने रनवे रिदम में थे, पीछे मुड़कर अगर वो देखते, बीच में आते तो फिर ये निर्णय अंपायर पहुंच सकते। लेकिन बातचीत चल रही है, देखेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। चलिए अंपायर, आप भी निर्णय लीजिए, समय थोड़ा सा कम है हमारे पास। मैच काफी रोमांचक मोड पर थी जरूर। यस अंपायर,
तो 2 रन पूरे होंगे। 5 गेंदों में 28, 4 छक्के, 1 बाउंड्री की तलाश। चलिए विकेट कीपर, चलिए अपने पोजीशन पर आइए। 5 गेंदे 28। बोले तैयार निमिष। ओ चलिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, फायदा नहीं है। और अब मैच पूरी तरीके से खुली हो चुकी है। 4 गेंदों में अब चाहिए 28। अच्छा हुआ बाला ने 2 रनों की पेनल्टी दी, नहीं तो मुझे प्रणय का आवाज आया था कि आप 4 रन की पेनल्टी दीजिए। तो इस समय 4 में चाहिए 28। अब यहां पर मैच पूरी तरीके से खुली हो चुकी है निशांत 11 दादरपाड़ा टीम के लिए। जो आखिरी 25 रनों को ओवर कोटनाका ने फेंका ना, वो थोड़ा सा महंगा गिरा, लेकिन इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से मैक्सिमम हिट 6 रन। नतीजा कुछ और बन सकता था, लेकिन चलिए हार जीत तो होती रहती है। या फिर देखेंगे क्या ये कोई गलत गेंदे फेंकना चाहेंगे। एक और बिग हिट, एक और बड़ा हिट लॉन्ग ऑन के ऊपर से, इस बार 6 रन। 2 गेंदों में चाहिए अब जीतने के लिए 16 रनों की जरूरत। दो गेंदों में 16 रन। ये भी बड़ा शॉट, फ्लैट हिट, वन बाउंस सीमा पर 4 रन। अब एक गेंद में चाहिए 12। नो बॉल ना फेंकिए, अगर छक्का आएगा फिर लेने के देने पड़ेंगे। जो है वो गेंद डिलीवर करनी पड़ेगी, ना कभी कभी होता है जोश में होश खो बैठे। एक बॉल 12 की जरूरत। ओ ये शायद वाइड बॉल है, ये पंजा आना चाहिए था। तो चलिए यहां पर 1 रन मिलेगा। एक गेंद में चाहिए 11, और एक गेंद में 11, एक गेंद में 9 से कई सारे मैचेस हो चुके हैं। ये भी शायद वाइड है। ऐसा रिकॉर्ड कीजिए अमोल भाई जैसा उल्वे में किया था मोरावे में। 9 वाइड फेंके थे और 7,000 का इनाम कुछ मिला था इन्हें। हर वाइड के लिए 1000 था। पहले 500, फिर जैसे डालते गए फिर 1000 देते गए। एक ऐतिहासिक रिकॉर्ड है इनका। चलिए इसी के साथ ये मैच हुआ फिनिश। अगर आखिरी ओवर में कोटनाका टीम ने 25 रन ना खर्च किए होते तो मैच कुछ और हो सकता था। लेकिन चलिए हार्ड लक आरएस कोटनाका, अभिनंदन टीम निशांत 11 दादरपाड़ा। आज के दिन में सीधा टीम क्वालिफाई हो चुकी है सुपर 8 में। धाकटा खांदा और निशांत 11 दादरपाड़ा।